नमस्कार मायबापू, जनता जनार्दन. या व्हिडिओद्वारे आपण सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आता मागील काहीतरी जे चालू होतं, यात्रेला बँड वाजणार आहे का नाही, वाजणार आहे का नाही, खूप काल परवा 2-3 दिवसापासून जनतेचे फोन येत होते. त्यांना एवढंच सांगू इच्छितो, आज आम्ही सकाळी काकड आरतीलाही बँड उतरवला नव्हता. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जे पोलीस प्रशासनाने नियमानुसार 10 चिठ्ठ्या काढल्या होत्या लकी ड्रॉद्वारे, त्यामध्ये आपलं नाव देखील निघालं नाही. तरी आम्ही खूप सारे प्रयत्न केले. तहसीलदार साहेबांनाही भेटलो, प्रांत साहेबांना देखील आम्ही विनंती केली, हात जोडून सांगितलं की हे महाराष्ट्राचं आमचं जेवढं नाव लौकिक केलं आणि आमचं जेवढं हे नाव जगभर नाव झालं आहे, हे फक्त आमचं देव मामलेदार यशवंतराव महाराजांची आशीर्वादामुळे झालेलं आहे. आणि आम्हाला ती सेवा आम्हाला भेटलीच पाहिजे. आणि आमचं गावाचं आराध्य दैवत आम्ही त्यांचं नाव दिलंय, तर त्यांच्या यात्रेनिमित्त आपला बँड वाजलाच पाहिजे. बरेचसे जनतेचा विषय असा होता की बँड वाजला नाही तर मजा नाही, त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही. आम्हाला आमचा बँड भारी आहे का काही नाही हे तुम्हाला माहिती, आम्ही नाही बोलू शकत. पण विषय असा होता, आम्ही खूप सारे प्रयत्न केले. दुसरा महत्वाचा पॉईंट, सकना बँड युनियन म्हणजे कसमादी बँड युनियनचे अध्यक्ष भैया भाऊ यांनी देखील काल खूप सारी जनता आपलं म्हणजे बँड युनियनचे सर्व बोलून त्यांच्या सह्या घेऊन असे निवेदन तिथे दाखवलेले आहे की जर 11वा बँड घुसत असेल तर आम्ही 10च्या 10 बँड काढून घेऊ आणि आम्ही पोलीस स्टेशनला बँड जमा करून रस्त्यावर येऊ. त्या कारणामुळे आपल्याला थोडं प्रशासनाने नकार दिलेला आहे. बाकी एवढीच यशवंत नगरीवासियांची एवढीच इच्छा होती की जर हा बँड गावाचा असून वाजत नसेल तर याच्यामध्ये पूर्ण गावाचं नाक कापलं जाईल असं, की खूप बाहेर गावचे बँड येऊन सेवा करताय, चांगली गोष्ट आहे. पण कुठेतरी आपलं एक शान ती गावात वाजली पाहिजे. बाकी काही नाही. बाकी सर्वांना सांगू इच्छितो, सर्वांनी कार्यक्रमाला या. आणि तुम्हाला दाखवू शकतो मी की बँड युनियनवाल्यांनी निवेदनही दिलं होतं पोलीस स्टेशनला आणि ते निवेदनचे फोटोही दाखवतो. बाकी काही नाही. आमचा कोणत्याही आजपर्यंत कलाकाराला विरोध झाला नाही, कोणत्या बँड मालकाला विरोध झाला नाही. आमच्यासोबत जर असं घडत असेल तर ही यशवंत नगरी आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, महाराज देखील अधिकारी होते. हे अधिकारी महाराजांना विनंती करतो की यशवंत नगरीला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे आणि कार्यक्रमाला नक्की या. रथोत्सवाचा आनंद घ्या. यशवंतराव महाराज की जय.